निश्चित करणार आहोत। आज उद्धव ठाकरे येत आहेत नागपुरामध्ये, राजकीय वातावरण तापेल असं वाटतंय। आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतील। आता हे जवळजवळ अधिवेशन संपत आलेलं आहे। त्यांचं येणं अर्थात त्यांच्या पक्षाच्या दृष्टीने ते महत्त्वाचं आहे, परंतु इथं आल्यानंतर विशेषतः ते सभागृहाच्या कामकाजामध्ये कितपत सहभागी होतील याची शंकाच आहे। नक्कीच अंबादास दानवेंनी टीका केलेली आहे आणि अंबादास दानवे म्हणतायत की मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये कोट्यवधी रुपये आले, मात्र केवळ 75 हजारांचंच वाटप झालेलं आहे। बाकीचा निधी गेला कुठे असा प्रश्न उपस्थित करतायत। जे दुष्काळग्रस्त शेतकरी ज्यांना मदत दिली जाते या सगळ्या संदर्भात त्यांनी प्रश्न उपस्थित केले। नाही बघा, असं आहे की मुख्यमंत्री निधीचे पैशाचं वाटप हे मुख्यमंत्री स्वतः करत असतात आणि ते जी लोक आजारी असतात, ज्यांना अत्यंत आवश्यकता असते आणि दुसऱ्या निधीमधून देता येत नाही, अशाच मुख्यमंत्री निधीमधून मदत केली जाते। तर ती मदत योग्य तऱ्हेने केली जाईल याची आम्हाला खात्री आहे। उद्धव ठाकरे म्हणतायत की धनशक्तीला आपण जनशक्ती आणि त्यासोबतच इतर शक्ती उत्तर कसं पाहता याकडे, कारण आता निवडणुकीची तयारी करतायत आणि ॲक्शन मोडमध्ये येत आहेत ठाकरे। निवडणुका झाल्यानंतर ह्याचं खऱ्या अर्थाने उत्तर मिळणार आहे। शेवटी महायुती ही जनतेच्या मनामधली युती आहे आणि लोकांचा रिस्पॉन्स या महायुतीलाच मिळणार मला खात्री। अंबादास दानवे यांना महेंद्र दळवी यांनी नोटीस बजावलेली आहे। ज्या पद्धतीने व्हिडिओ येतात, काल भरत शेठ गोगावले यांचा पण एक व्हिडिओ असाच पैशांचा दाखवण्यात आला। हे किती गंभीर आहे? नाही, काही वेळेला बदनामी करण्यासाठी सुद्धा अशी प्रकरणं निर्माण केली जातात। त्याच्यामधली सत्यता पडताळल्यानंतर मग त्याच्यामध्ये काही निष्पन्न होत नाही, ही वस्तुस्थिती आहे आणि त्याच्यामुळे असे आरोप करण्यापूर्वी त्याची खात्री केली गेली पाहिजे असं मला वाटतं। शिवसेनेच्या नेत्यांना निधी कमी मिळतोय का? कारण जे दुसऱ्या टर्मचे आमदार आहेत, तिसऱ्या टर्मचे आमदार आहेत, त्यांना विकास कामासाठी निधी नाही आहे, त्यामुळे महानगरपालिका निवडणुका कशा लढणार असा सवाल सुद्धा त्यांच्यासमोर आहे। यामध्ये किती तथ्य आहे आणि सत्य नेमकं काय आहे? बघा, जे पहिल्या वेळेला निवडून आले त्यांना निधीचं वाटप थोडंसं अधिकचं झालेलं आहे, ही वस्तुस्थिती आहे, कारण ते पहिल्यांदाच निवडून आलेले आहेत। जे दुसऱ्या आणि तिसऱ्या टर्मचे आमदार आहेत त्यांना पूर्वीच निधीचं वाटप झालेलं आहे, त्याच्यामुळे त्याच्यावर काही अन्याय होईल असं मला वाटत नाही। नक्की धन्यवाद तुमच्याशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, नागपूर। मागे काय जातो तू?